एस.एस.बी. ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. एस.एस.बी. ट्रेड्समॅन त्याला सीमा सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते. तर 827 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे. एस.एस.बी. सीमा सुरक्षा बल एस.एस.बी. ट्रेड्समॅन या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे ऑलरेडी चालू आहे. 20 एप्रिल 2026 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे आणि आपलं तर एस.एस.बी. ट्रेड्समॅन सीमा सुरक्षा बलमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे. तर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, पेपर होणार आहे की नाही होणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, यामध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एस.एस.बी. कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल सांगणार आहे. सीमा सुरक्षा बल भरतीमध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सीमा सुरक्षा बल एस.एस.बी. ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एस.एस.बी. कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती चालू आहे. सीमा सुरक्षा बलची ही भरती या ठिकाणी चालू आहे. तर यामध्ये जे पद असणार आहे तर ते पद मी तुम्हाला सांगून देतो किती जागा आहे. तर पहा, कॉन्स्टेबल वेटनरीचं पद आहे 35 जागा आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे 553 जागा आहे. कॉन्स्टेबल गार्डनरचं पद आहे 41 जागा आहे. कॉन्स्टेबल वॉटर करिअरचं पद आहे, तर यामध्ये 5 जागा आहे. कॉन्स्टेबल कॉबलरचं पद आहे 25 जागा आहे. कॉन्स्टेबल टेलरचा 41 जागा आहे. कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा आहे 74 जागा आहे. कॉन्स्टेबल बार्बरचा आहे 43 जागा आहे. कॉन्स्टेबल वेटरचा आहे 3 जागा आहे. कॉन्स्टेबल कार्पेंटरचा पद आहे 7 जागा आहे. कॉन्स्टेबल नर्सिंग ऑर्डरलीचं पद आहे 1 जागा आहे. तर आता यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहे, तर यामध्ये जास्त पद 10वी पासचे आहे. तर तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवून देतो, जेणेकरून तेवढा काही टाईम आपल्या या ठिकाणी वाचणार आहे. तर तुम्हाला एक अंदाज लागणार आहे. मी समोर त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगतो, कोणकोणत्या पदामध्ये केवळ शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एवढं काही यामध्ये पद असणार आहे. तर टोटल 827 जागांसाठी ही या ठिकाणी एस.एस.बी. ट्रेड्समॅन सीमा सुरक्षा दलची ही भरती या ठिकाणी चालू आहे. तर 20 एप्रिल हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर आता यामध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर यामध्ये वयोमर्यादा काय काय पदामध्ये 18 ते 27 आहे. एस.टी.ला 18 ते 32 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीला 18 ते 30 वर्षापर्यंत आणि काय काय पदामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 23 पर्यंत ओपनसाठी, एस.टी. कॅटेगरीसाठी 18 ते 28 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 26 वर्षापर्यंत आणि काही यामध्ये पद आहे त्या पदामध्ये जे वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीसाठी, एस.टी. कॅटेगरीसाठी 18 ते 30 पर्यंत आणि त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 वर्षापर्यंत. तर एवढं काही वयोमर्यादा काही पदामध्ये ठेवण्यात आल्या. तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल, एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे आणि 19 एप्रिल 2026 रोजी आपले यामध्ये वय मोजल्यानंतर गणलं जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता या ठिकाणी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे. आता फीचा जर आपण विचार केला तर तुम्ही जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी लागणार आहे आणि एस.टी. कॅटेगरीचे असाल आणि एक सर्व्हिसमॅन असाल आता 1 रुपया सुद्धा आपल्याला फी या ठिकाणी द्यायची नाही. आणि महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असा तुम्ही एस.टी. ओबीसी डब्ल्यूएस एन.टी. जॉब पण एस.बी.सी. 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 कोणती कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा यामध्ये फी भरायला लागत नाही, लक्षात ठेवा. फ्रीमध्ये फॉर्म भरता येते. तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की पैसे यामध्ये नाही लागत फॉर्म भरायसाठी. तर मोबाईलमधूनही तुम्ही भरू शकता, घरबसल्या पाहू शकता, यूट्यूबवर काही व्हिडिओ पाहू शकता तुम्ही, त्या व्हिडिओ पाहू तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे. तर 20 एप्रिल फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आता एस.एस.बी. ट्रेड्समॅन ही जी भरती निघाली आहे तर यामध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल होणार आहे. अशी संपूर्ण निवड प्रक्रिया जी आहे विद्यार्थी मित्रांनो एस.एस.बी. ट्रेड्समॅन सीमा सुरक्षा बल भरतीमध्ये आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये काय आहे तर ग्राउंड यामध्ये ठेवण्यात आला आहे पहिल्या टप्प्यामध्ये. तर ग्राउंडला जर आपण विचार केला उंची किती यामध्ये लागणार आहे, तर सर्वात कमी जे उंची या ठिकाणी ठेवण्यात आला आहे तर गार्डनरचं पद आहे, त्याचबरोबर वॉटर करिअरचं पद आहे, कॉबलरचं पद आहे, टेलरचं पद आहे, वॉशरमॅनचं पद आहे, बार्बरचं पद आहे, कार्पेंटरचं पद आहे. यामध्ये जे उंची ठेवण्यात आली आहे पुरुष उमेदवारांसाठी 160.5 सेंटीमीटर उंची आहे. महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आहे. छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे.
ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काही काही पदामध्ये जे उंची ठेवण्यात आली आहे, पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर, छाती 75 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे, जे की नर्सिंग ऑर्डरलीचं पद आहे यामध्ये उंची एवढी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बाकीचं जे काही पद आहे जसं या ठिकाणी वेटनरी झालं तर त्यामध्ये 170 सेंटीमीटर पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्यानंतर जे पद आहे ड्रायव्हरसाठी जे उंची आहे पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली, एवढी काही उंची यामध्ये मागितलेली आहे. ह्या काही पदामध्ये उंची मागितली आहे तर तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी दिसतच असेल. ठीक आहे. तर एक काही अंदाज आपल्याला या ठिकाणी लागला असेल की बा यामध्ये उंची वगैरे किती आहे, तर हे काही अंदाज लागला असेल. आता ग्राउंडचा जर आपण विचार केला, पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा आहे. तर ग्राउंडला जर आपण विचार केला तर जे काही पद आहे, वेटनरीचं पद आहे, ड्रायव्हरचं पद आहे, गार्डनरचं पद आहे, वॉटर करिअरचं पद आहे, कॉबलरचं पद आहे, टेलरचं पद आहे, वॉशरमॅनचं पद आहे, बार्बरचं पद आहे, वेटर कार्पेंटरचं पद आहे, नर्सिंग ऑर्डरलीचं पद आहे. तर यामध्ये ग्राउंड होणार आहे. तर यामध्ये जे ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांना 4.8 किलोमीटर आहे, म्हणजे 4800 किलोमीटर, 4800 मीटर या ठिकाणी रनिंग मारायचे पुरुष उमेदवारांना. 4800 मीटर म्हणजे किती, तर 5 किलोमीटरला 200 मीटर कमी अंतर. ठीक आहे. 200 मीटरचं जे अंतर आहे तर ते 5 किलोमीटरपेक्षा कमी, जे काही 5 किलोमीटर रनिंग आपण मारतो तर 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 200 मीटर कमी मारायचे आहे. तर एवढं काही यामध्ये ग्राउंड या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी आहे आणि 24 मिनिटाचा टाईम आहे. तर जे पण पुरुष उमेदवार या ठिकाणी 4800 मीटर रनिंग हे या ठिकाणी 24 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि जे पण पुरुष उमेदवारांचा जो टायमिंग आहे तर हा 48 मीटरचा जो टाईम आहे हा जर 24 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर असं काही यामध्ये ग्राउंड आहे. आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर 2.4 किलोमीटर रनिंग आहे, म्हणजे 2.5 किलोमीटरला 100 मीटर कमी, एवढे काही रनिंग महिला उमेदवारांसाठी. टायमिंग चांगला देण्यात आल्या महिला उमेदवारांसाठी 18 मिनिटांमध्ये मारायचे. आपण आरामात या ठिकाणी 18 मिनिटांमध्ये मारू शकतो, एक लक्षात ठेवा महिला उमेदवारांनी. तर आपल्याला 2.5 किलोमीटरपेक्षा 100 मीटर कमी मारायचा, म्हणजे 2.4 मीटर, म्हणजे 2400 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी आहे. आणि 2400 मीटर रनिंग आपल्याला 18 मिनिटांमध्ये मारायचे. जे आपण महिला उमेदवार 2400 मीटर रनिंग 18 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्या पण महिला उमेदवार हा जर समजा 2400 मीटर जे रनिंग 18 मिनिटापेक्षा जास्त गेलं तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे. अशा प्रकारे आपल्या यामध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे. ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा. पेपरचा जर आपण विचार केला तर 100 मार्कासाठी हा पेपर असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सामान्य ज्ञानचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि हिंदी व्याकरणचे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. अशा प्रकारे 100 मार्कात आपल्या यामध्ये काय असणार आहे, पेपर असणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली आहे तर ओपन कॅटेगरीचे असाल, EWS कॅटेगरीचे असाल, OBC कॅटेगरीचे असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 50% पासिंग आहे. आणि तुम्ही SC/ST कॅटेगरीचे असाल तर 45% पासिंग ठेवण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे निवड प्रक्रिया या ठिकाणी SSB कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे सीमा सुरक्षा बलचे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी तो थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.